रंग माझा वेगळा या मालिकेच्या 21 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत. दीपिका ही कार्तिकला विचारते, "डॅडा, तू माझ्यासोबत खेळत का नाहीस?" त्यावर कार्तिक म्हणतो की तुला थोड्या वेळ एकटंच खेळावे लागेल, कारण मला थोडे काम आहे. मी ते करून आल्यानंतर तुझ्याबरोबर खेळेल. तेव्हा दीपिका हो असे म्हणते. नंतर तो आयशाला फोन करतो. तेव्हा आयशा ही काळजीनेच कार्तिकला विचारते, "कार्तिक, किती वेळ झाला मी तुझ्या फोनची वाट पाहत होते. तू आणि दीपिका दोघे पण ठीक तर आहात ना?" त्यावर कार्तिक हो असे म्हणतो. घाडगे वकिलांनी सांगितले आहे ना, दीपाला अजिबात दीपिका भेटता कामा नये. दीपिका ही डायरेक्ट कोर्टामध्येच आली पाहिजे, अशी आयशा कार्तिकला म्हणते. त्यानंतर कार्तिक म्हणतो, "मला जर दीपिका पाहिजे असेल तर मला असेच करावे लागेल." दुसरीकडे दीपा ही घरी खूपच रडत असते. तेव्हा सौंदर्या बोललेलं सर्व तिला आठवू लागते. सौंदर्या ही मला कशाप्रकारे म्हटली होती, "तू दीपिकाला सर्व काही सत्य सांगून टाक. तुझ्या पुढचे सर्व मार्ग हे मोकळे होतील." परंतु दीपिकाच ही कार्तिकबरोबर कुठेतरी गेली आहे. अजून तरी त्यांचा ठाम पत्ता सुद्धा नाही. माझ्या कार्तिकीने किती प्रॅक्टिस केली होती. तेव्हा तिला समजले की दीपिका ही तिची सग्गी बहीण आहे, तर तिच्यासोबत कसं बोलायचे, कसे वागायचे, सर्व तयारी तिने केली होती. दीपाला ह्या सगळ्या गोष्टी आठवून खूपच त्रास होत असतो. आणि तेवढ्यातच कार्तिकीही तेथे येते आणि दीपाला विचारते, "आई, दीपिका आली का?" दीपा ही रडतच नाही असे म्हणते. आणि त्याचवेळी कार्तिकी ही म्हणते, "माझी सख्खी बहीण असून तिला मला भेटताच येत नाही. खूपच चुकीचे आहे." ते म्हणून कार्तिकी ही बाप्पासमोर हात जोडते. "माझी बहीण ही मलाच मिळू दे. सुख असो वा दुःख असो, माझी आई ही नेहमी तुझ्यासमोर हात जोडून प्रार्थना करते. समोर तिचे दुःख सांगते. हे दुःख तू ऐक," अशी कार्तिकी बाप्पाला म्हणते. त्यानंतर दीपाच्या मोबाईलवरती गणेशमामाचा फोन येतो. त्यानंतर गणेशमामा हा दीपाची आधी विचारपूस करतो आणि कार्तिकी ही कशी आहे असे पण विचारतो. नंतर तो सांगतो की कार्तिकराव हे गावी आले आहेत. त्याचे हे बोलणे ऐकून दीपाला खूप मोठा धक्काच बसतो. नंतर दीपा खरंच का असे विचारते. तेव्हा मामा हो असे म्हणतात. दीपा ही खूपच खुश होते. नंतर पुन्हा मामाला सर्व काही विचारू लागतात. नंतर मामा सांगतात की कार्तिकराव हे गाडी चालवत होते. त्यांच्या शेजारी दीपिका सुद्धा बसलेली होती. नंतर दीपाला अजूनच आनंद होतो. म्हणते, "मी तुला नंतर फोन करते." असे म्हणून ती लगेच फोन ठेवते. ती कार्तिकीला मिठी मारते. ती म्हणते की तुझं देवाने ऐकलंय. आपली दीपिका ही भेटली आहे. दुसरीकडे गावी दीपिका ही बुद्धिबळ खेळत असते. नोकराला सांगत असते असं खेळायचं. तो खेळ काही जमत नाही. तेव्हा दीपिका म्हणते, "नको राहू दे, मला खेळायचंच नाही. पण तुला यामधील काहीच येत नाही. त्यासाठी ना स्वतःची बुद्धी वापरावी लागते." आणि तेवढ्यातच कार्तिक हा तेथे येतो. कार्तिक आणि दीपिका हे दोघेही मिळून एक गेम खेळू लागतात. दुसरीकडे दीपा ही सौंदर्याकडे येते. सौंदर्या व ललितला सगळं काही सांगू लागते. "मी दादाला फोन केला होता. तेव्हा मला समजले की कार्तिक आणि दीपिका हे दोघे पण च्या फार्म हाऊसवर गेलेले आहे." दीपाचे हे बोलणे ऐकून सौंदर्याला खूप मोठा धक्का बसतो. ललित म्हणतो की कार्तिकची गाडी सुद्धा बाहेर नाही. त्यामुळे ते दोघे सुद्धा फार्म हाऊसवरच गेले असतील. लक्षामध्ये का आले नाही सौंदर्या, असा ललित सौंदर्याला म्हणतो. सौंदर्या म्हणते की जाऊ दे ललित, आता आपल्याला समजले आहे ना, कार्तिक हा दीपिकाला घेऊन गावाला गेलेला आहे. आपल्याला ताबडतोब तेथे जावे लागेल. नंतर कार्तिकी ही दीपाला म्हणते, "मला पण गावी यायचे आहे आई. मी दीपिकासाठी खूप वेळ थांबले आहे. याच्यानंतर मी थांबू शकणार नाही." दीपा म्हणते, "कार्तिकी असा हट्ट करायचा नाही. साक्षी मावशीबरोबर घरी जा. मला तिकडे खूप वेळ लागू शकतो." काही तयारी पण नाही. त्यावर कार्तिकी ही दीपाकडे खूपच हट्ट करू लागते. दीपा ही सारखी कार्तिकीला नाही असे म्हणते. दुसरीकडे दीपिका आणि कार्तिक दोघे मिळून मस्तपैकी क्रिकेट खेळत असतात. एकमेकांबरोबर छान वेळ घालवत असतात. दीपिका सोबत असल्यामुळे कार्तिकला खूपच आनंद झालेला असतो. तर दुसरीकडे सौंदर्या ही दीपाला म्हणते, "दीपा, कार्तिकीला यायचे आहे बरोबर, तर येऊ दे. पण सगळं काही मॅनेज करूया." त्यानंतर दीपा ठीक आहे असे म्हणते. सौंदर्या, दीपा आणि कार्तिकी तिघे पण गावाकडे जायला निघतात. हे सगळं श्वेता लपून ऐकते आणि तिच्या डोक्यामध्ये वेगळाच प्लॅन चालू होतो. तर दुसरीकडे कार्तिक हा दीपिकाबरोबर वेळ घालवत असतो. दोघेही झाड लावत असतात. तेव्हा कार्तिकला सर्व काही आठवू लागतं. दीपा ही दीपिकावरचा हक्क मागत आहे, परंतु ते मी तिला देत नाही. नंतर त्याच्या डोळ्यासमोरून सगळा भूतकाळ जातो. मम्माने कशाप्रकारे सगळं कार्तिकला सांगितले. दीपिका ही दीपाचीच मुलगी आहे. त्याचबरोबर DNA रिपोर्ट सुद्धा दीपिका ही दीपाचीच मुलगी असल्याचं सत्य समोर आले. आणि मी कशाप्रकारे दीपिकाला गावाला घेऊन आलो. श्वेता ही आयशाला फोन करते. "तुझा हा प्लॅन फ्लॉप होणार आहे," असे म्हणते. आयशा ही श्वेतावर ओरडूनच म्हणते की तू
नजर का लावतेस? श्वेता ही आयशाला म्हणते की आजचा तुझा जो प्लॅन आहे तो नक्कीच फेल होणार आहे. कारण दीपाला समजले आहे की दीपिका आणि कार्तिक कुठे आहेत. आयशा ही श्वेताला म्हणते की तुझेच प्लॅन नेहमी सक्सेस होतात का असे म्हणते. आणि दीपाला कसे समजले असे सुद्धा विचारते. आता तू माझ्यासोबत बोलू नकोस, पुढच्या प्लॅनची तयारी कर अशी श्वेता आयशाला म्हणते आणि फोन ठेवून देते. नंतर आयशाला खूपच मनस्ताप होऊ लागतो. आयशा ही लगेच कार्तिकला फोन करते, परंतु कार्तिकचा फोन हा स्विच ऑफ असतो. गोष्टीचे आयशाला खूपच टेन्शन आलेलं असतं. आयशाला काय करावे पुढे हे सुचत नाही. दुसरीकडे डोळ्याला पट्टी बांधून कार्तिक आणि दीपिका हे खेळ खेळत असतात, एकमेकांना पकडत असतात. त्यानंतर कार्तिकवरती राज्य येतं. तो डोळे बांधतो तर दीपिकाला शोधू लागतो. इकडे तिकडे दोघे सुद्धा पडत असतात. त्याचवेळी तेथे कार्तिकी येते. त्यानंतर कार्तिक हा दीपिकाला पकडण्याऐवजी कार्तिकीला पकडतो आणि पकडले असे मोठ्याने ओरडून डोळ्याची पट्टी सोडतो. बघतो तर समोर दीपिका नसून कार्तिकी असते. कार्तिकीला असं अचानक आलेलं पाहून कार्तिकला खूप मोठा धक्काच बसतो. "इथे कशी काय आलीस?" असं कार्तिक कार्तिकीला विचारतो. हा कार्तिकी आजी आणि आई सुद्धा आली आहे असे कार्तिकला सांगतो. नंतर कार्तिकला आणखीन एक धक्का बसतो. दीपिका ही धावतच कार्तिकी जवळ येऊन मिठी मारते. नंतर सौंदर्या आणि दीपा दोघे पण तिथे येतात. दोघी पण खूपच रागात कार्तिककडे पाहू लागतात. कार्तिक हा त्या दोघींनाही तुम्ही इकडं का आलात असा जाब विचारतो. आम्ही तुला हे विचारायला पाहिजे अशी दीपा ही रागातच कार्तिकला म्हणते. नंतर सौंदर्या ही कैलासला सांगते, दोघींना सुद्धा तू आतमध्ये घेऊन जा आणि त्यांच्यावर बारीक लक्ष ठेव. कैलास हा ठीक असे म्हणतो आणि त्या दोघींना घेऊन आतमध्ये जातो. सौंदर्या ही कार्तिकला म्हणते, DNA रिपोर्टनुसार दीपिका ही दीपाचीच मुलगी आहे. मग तू तिला इथे का घेऊन आलास? तर कार्तिक हा सौंदर्याला म्हणतो की अजून कोर्टामध्ये सिद्ध व्हायचं आहे. दीपिका ही तुझी मुलगी आहे ते DNA रिपोर्टनुसार सिद्ध झाले आहे आणि ही गोष्ट तुला सुद्धा माहिती आहे. दीपिका ही दीपाची मुलगी आहे. तू असा वेड्यासारखा आणि कुणालाही न सांगता तू इकडे का आलास? असं सौंदर्या कार्तिकला जाब विचारू लागते. त्यानंतर दीपा सुद्धा कार्तिकला जाब विचारू लागते. मला माझ्या मुलीला भेटायचं आहे असे म्हणते. कार्तिक हा दीपाला म्हणतो, कोर्ट काय निकाल देते ते पाहू, नंतर ती तुला भेटणार. म्हणून तू आतमध्ये निघून जातो. त्यानंतर दीपा खूपच टेन्शनमध्ये येते. नंतर ती सौंदर्याकडे पाहतच राहते. बाई पाहतात की आयशा ही कुणाला तरी फोन करते आणि मी तिकडे येणार आहे असे म्हणते. त्यावेळी देशमुखबाई तेथे येतात आणि आयशाला म्हणतात, तू आता कुठे चालली आहेस? त्यावर आयशा म्हणते की दीपाला समजले आहे की कार्तिक आणि दीपिका ह्या कुठे आहेत. आता मला तेथे जाऊन कार्तिकला हे कळवायलाच हवे. त्यामध्ये कार्तिकचा फोन हा स्विच ऑफ आहे. असं वाटते की मी कधी गावी जाईल आणि सौंदर्या आणि दीपाला रोखेल. तर आयशाची आई हे तिला म्हणते, आयशा तू जरा विचार कर. जर ती दीपिका दीपाकडे जात असेल तर तुझ्या मार्गातील खूप मोठा अडथळा दूर होईल. तू ही गोष्ट का समजून घेत नाहीस? तुला आणि कार्तिकला सुखाचा संसार करता येईल. दीपिकाच्या मागे पडेल. तो सारखाच दीपिका दीपिका करत असतो. तुझे नाव सुद्धा ते घेत नाही. ती डोळ्यासमोर असली त्याच्याशिवाय त्याला काहीच दिसत नाही. तू तरी मग आता त्यांच्याकडे का जातेस? तुला हा खूप मोठा गोल्डन चान्स आहे, याचा विचार कर ना. नंतर आयशा ही तिच्या आईच्या बोलण्याचा विचार करू लागते, परंतु त्यानंतर तिला कार्तिकचे बोलणे आठवू लागते. रात्री हा कार्तिक मला बोलला होता, तुझा मला खूप मोठा सपोर्ट वाटतो. याशिवाय मला दुसरं कोणीही नाही. सगळं आठवल्यानंतर आयशा लगेच तिच्या आईला म्हणते, आई मी असा कार्तिकचा विश्वासघात करू शकत नाही. माझ्यासाठी काही पण करतो. मी पण त्याच्यासाठी काही पण करेल. तसेही आता आमच्या दोघांचे लग्न होणार आहे. सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. त्यावर तिची आई म्हणते, त्यासाठी काही करण्याची वेळ आली ना कार्तिक हा नेहमी पाय मागे घेतो आणि तू त्याच्यासाठी नेहमी मागे पुढे करत राहते. काही योग्य नाही असे देशमुखबाई आयशाला म्हणतात. आयशा म्हणते की ते काही असू दे, पण मला आता तिकडे जावेच लागेल आणि या सर्व गोष्टीशी डायरेक्ट संबंध हा माझ्यासोबतच येतो. मला त्या घरामध्ये सून म्हणून जायचे आहे. मला कार्तिक सोबत लग्न करायचे आहे. त्यानंतर तिची आई तिला विचारते, तुला हे कोणी सांगितले आहे की कार्तिक आणि दीपा हे गावी गेले आहेत? तर आयशाची आई तिला विचारू लागते. त्यावर आयशा म्हणते, मला श्वेताचा फोन आला होता. श्वेता ही खरंच विश्वास ठेवण्याजोगी आहे का? आयशा ही काहीच ऐकून घ्यायला तयार होत नाही. तिथे गेल्यानंतर तू कार्तिकला काय सांगशील? तुला कोणी सांगितले आहे ही तिकडे जाणार आहे ते? मग तू श्वेताचे नाव सांगितल्यावर कार्तिकची त्यावर काय रिॲक्शन असेल? कारण कार्तिकला श्वेताचा खूपच राग येतो आणि कार्तिकला समजले तू आणि श्वेता ह्या दोघी तू पण कॉन्टॅक्टमध्ये आहात. मग तुझे काय होईल? या गोष्टीवर आयशा ही विचार करू लागते. तुझे बोलणे बरोबर आहे. कार्तिकने जर मला उलटसुलट विचारले तर मीच गोत्यामध्ये येईल.
ते म्हणून आयशा तिच्या आईला सांगते की मी तिथे जाणार नाही. दुसरीकडे दीपा ही सारखी कार्तिकला आग्रह करत असते, त्याला दीपिकाला एकदा तरी भेटू देत. कार्तिक हा नाही म्हणतो आणि तू हट्ट सोड असं दीपाला म्हणतो. त्यावर दीपा ही कार्तिकला म्हणते, मी अजिबात हट्ट सोडणार नाही. एवढ्या लांब कशासाठी आली आहे ते तुला गोष्ट समजली असेल. ही करून दीपिकासोबत एकदा तरी बोलणारच, सगळं काही सांगणारच. तिला एकदा तरी सगळे सत्य समजलेच पाहिजे. तिची आई आहे, कोणीही नाही. मी रितसर तिला अडॉप्ट केले होते असं कार्तिक दीपाला म्हणतो. दोघांचे खूपच वाद चाललेले असतात. दीपिका ही माझीच मुलगी आहे. सौंदर्या ही ऐकत असते. तिचे ते बोलणे ऐकून तिला खूपच रडू येत असतं, परंतु तिचा नाईलाज होतो. तर कार्तिक हा दीपावर खूपच अरराई करू लागतो. दीपिकावरचा हक्क सोडणार नाही असा दीपाला म्हणतो. त्यावर दीपा म्हणते की कोर्टाने मान्य केले आहे आणि DNA रिपोर्टनुसार दीपिका ही माझीच मुलगी आहे, त्यामुळे तू काहीच करू शकत नाहीस. कार्तिक म्हणतो, तू जर दीपिकाला घेऊन गेलीस तर तू 2 मुलींचा सांभाळ हा कशी करशील. माझ्या दीपिकाला काटकसर करण्याची सवय नाही. खूपच श्रीमंतीमध्ये वाढलेली मुलगी. म्हणतो, श्रीमंती म्हणजे काय असतो. तो श्रीमंतीने सगळं काही विकत घेऊ शकतोस का. मात्र तू आईचे प्रेम नाही देऊ शकत तर ते विचारू लागते. त्यानंतर कार्तिक हा दीपाला स्पष्टपणे म्हणतो, माझ्या दीपिकाला आईच्या प्रेमाची सवयच नाही, कधीच ते स्वीकारले आहे असा कार्तिक दीपाला म्हणतो. दीपा म्हणते, हा तिच्यावर अन्याय नाही का असे तुला वाटत नाही का. गेल्या 6 वर्षामध्ये तिला जे जे काही मिळाले ते तिला मला सर्व काही द्यायचे आहे, परंतु कार्तिक मला माहिती आहे जे काही देऊ शकतो ते मी तिला देऊ शकणार नाही. मी जे काही तिला प्रेम देऊ शकते तू तिला देऊ शकतोस का. कार्तिक हा दीपाचे काही बोलणे ऐकून न घेता रागाने आतमध्ये निघून जातो. नंतर दीपा ही खूपच रडायला लागते. कार्तिक हा आतमध्ये आल्यानंतर सौंदर्या त्याला थांबवते. सौंदर्या ही कार्तिकला जाणीव करून देत असते, दीपिका ही दीपाचीच मुलगी आहे, कोर्टामध्ये सिद्ध झाले आहे. मग तू या गोष्टीला तयार का होत नाहीस. तर कार्तिक हा सौंदर्याला म्हणतो, जर दीपिका ही दीपाकडे गेली तर माझं काय होईल. मी दीपिकाशिवाय जगू शकणार नाही. गोष्ट तुला माहिती आहे ना मम्मा. 6 वर्ष मी तिचा सांभाळ केला आहे. ती माझ्या काळजाचा तुकडा बनली आहे. तिला अजिबात दीपाकडे जाऊ देणार नाही. सौंदर्या म्हणतो, तू जेव्हा तिला धरून ठेवशील थोडीच ते तुझ्यापासून दूर जाईल. सौंदर्या कार्तिकला जाणीव करून देते आणि तू म्हणतोस तसे गेली 6 वर्ष तू दीपिकाला लहानसे मोठे केले आहे. तुला तुझ्या प्रेमावरती विश्वास नाही का. तू जेवढी गोष्ट ही धरून ठेवशील ना तेवढाच तू अनसिक्युअर होणार आहेस. सौंदर्या कार्तिकला म्हणते, कारण दीपिकाला जेव्हा हे सत्य समजेल तेव्हा ती काय रिॲक्ट होईल ते आपल्याला सुद्धा समजायला पाहिजे. आणि तू हे जेवढं अडून धरलंस आणि थांबविण्याचा प्रयत्न केलास तर दीपिकाला हे सत्य कोणाकडनंच समजणार नाही का. तर तिला हे दुसऱ्यांकडनं सत्य समजले तर तिला त्या गोष्टीचा किती त्रास होईल, तिच्या बालमनावर किती परिणाम होईल याचा तू विचार केला आहेस का. कारण जेव्हा तिला समजले होते ती अनाथ आहे त्यावेळी ती घर सोडून गेली होती. आता जर तिला हे सगळं काही सत्य समजले तर तिला सर्वात जास्त वाईट या गोष्टीचं वाटेल. डॅड्यावर मी सर्वात जास्त प्रेम केले, त्यानेच माझ्याकडनं हे सर्व लपवून ठेवले. ते म्हणून सौंदर्या ही चक्क कार्तिक समोर हात जोडते आणि प्लीज दीपाला एकदा दीपिकाला भेटू देत अशी विनंती करते. परंतु कार्तिक काहीच ऐकत नाही. सौंदर्या ही खूपच रडत असते. दुसरीकडे दीपिका आणि कार्तिकी ह्या दोघी सुद्धा खेळत असतात. नंतर दीपिका कार्तिकीला म्हणते, आता मला खूपच भूक लागली आहे, पण थोडं खायचं का. त्यावर कार्तिकी हो असे म्हणते. दीपिका ही कार्तिकीला पुन्हा प्रश्न विचारू लागते, मी अचानक इथे कसे काय आले आहात आणि इतक्या लांब कशा आलात. कार्तिकी दीपिकाला म्हणते की माझ्या आईला तुझ्यासोबत काहीतरी बोलायचे आहे म्हणून आम्ही इथे आलो आहे. त्यावर दीपिका ही कार्तिकीला विचारते की आईला तुझ्या काय बोलायचे आहे माझ्यासोबत. त्यावर कार्तिकी म्हणते, ते फक्त माझी आई तुझ्यासोबत बोलणार आहे. कार्तिकी म्हणते. तेवढ्यातच सौंदर्या ही तेथे येते आणि दीपिकाला म्हणते, मी कार्तिकीला घेऊन मंदिरामध्ये जाणार आहे. दीपा आंटीला तुझ्यासोबत काहीतरी महत्त्वाचे बोलायचे आहे, ते तू व्यवस्थित ऐकून घे. तिला तर दीपिका म्हणते की तिला काय बोलायचे, सर्वजण मला असेच म्हणत आहेत. सौंदर्या म्हणते, तुला तिला गोष्ट सांगायची आहे. कार्तिकी पण थांबेल असे दीपिका सौंदर्याला म्हणते. तर ती गोष्ट कार्तिकीला माहिती आहे असे सौंदर्या दीपिकाला म्हणते. आता मी कार्तिकीला घेऊन मंदिरामध्ये जाते, तिथेच थांब अशी सौंदर्या म्हणते. असे म्हणून कार्तिकीला घेऊन बाहेर जाते. दुसरीकडे आयशा ही घाडगे वकिलांना फोन करून सांगते, दीपा ही कार्तिकीकडे गेली आहे. आता ती दीपिका बरोबर बोलली तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. आता आम्ही पुढे काय करायचे अशी आयशा घाडगे वकिलांना विचारते. त्यावर घाडगे वकील हे सुरुवातीला खूपच भडकतात. म्हणतात, मी पहिलाच असा
क्लायंट पाहिला आहे की जो केस हरण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यावर आयशाला सुद्धा खूपच टेन्शन येतं. काय करायचंय मी तुम्हाला हे नंतर सांगतो, असे घाडगे वकील म्हणतात आणि फोन ठेवतात. दुसरीकडे सौंदर्या आणि कार्तिकी ह्या दोघी पण मंदिरामध्ये येतात. कार्तिकी ही सौंदर्याला जुन्या आठवणी सांगू लागते. जेव्हा मी मामाकडे राहायची ना, तेव्हा मी नेहमी या मंदिरामध्ये यायची. सौंदर्या ही कार्तिकीचे बोलणे ऐकून खूपच खुश होते. दुसरीकडे दीपा ही दीपिकाला आवाज देत असते आणि तेवढ्यातच दीपिका ही तेथे येते आणि काय झाले आंटी असे विचारते. मला एक गोष्ट सांगणार आहेस ना असं दीपाला विचारते. तेव्हा दीपा हो असे म्हणते. मला अगोदर खूप भूक लागली आहे अशी दीपिका दीपाला म्हणते. तू अगोदर काहीतरी मला बनवून खायला दे. फर्स्ट चिवडा वगैरे देऊ का अशी दीपा दीपिकाला म्हणते. तर तू बनवतेस ना तसं काहीतरी मला बनवून दे अशी दीपिका दीपाला म्हणते. दीपा ठीक आहे असे म्हणते आणि किचनमध्ये जाते. नंतर दीपिका ही लगेच लपून बसते. दीपिकाला खाण्यासाठी घेऊन दीपा बाहेर येते आणि दीपिकाला आवाज देऊ लागते. परंतु दीपिका हे तेथे नसल्यामुळे तिला खूपच टेन्शन येतं. इकडे तिकडे तिला शोधू लागते. त्यावेळी तिला दीपिका ही कुठेही सापडत नाही. तेव्हा दीपा ही खूपच घाबरते. तेव्हा तिला इकडे तिकडे शोधू लागते. तेवढ्यातच दीपिका ही तिला आवाज देते. तेव्हा दीपा ही दीपिकाला घेऊन मिठी मारते. दीपिकाने तिची गंमत केलेली असते. आणि येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत जे आई कोण आहे अशी दीपिका दीपाला विचारते. त्यावर दीपा दीपिकाला म्हणते की मीच तुझी खरी आई आहे. अशाच अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.